सध्या मम्मी माझी कॅशियर आहे. हां पुढे जायचं मम्मीला घेऊन जावं लागतं कारण आमची मनी बँक बापरे पूर्ण टेकलं. पटकन कॅमेरा प्लॅन करत होतो पटकन झालं इट गुड. ए अशी काय बसली हां तू आवडतो पटकन बसले मी तू की तुझ्यावर वाढतील मला म्हणून वाढ पटकन वाढ. तुमचा फोन असतं वाढ पटकन जोरात भूक लागली मला. मी पण उठला. तिखट झाले भाजी हां तिखट झाले भाजी काही होत नाही. अशू अच्छा अच्छा चला 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 आपण भूल जायचं. बसलो एक मित्रांनो जेवण करण्यासाठी. आता मम्मीच्या हातच्या पोळ्या भाऊ ते मम्मीच्या हातच्या पोळ्या की तुझ्या हातची उसळ. आता काय देते खरंच नाही यो कधी बनवली ते दिवशी तिळीची बनवली त्या दिवशीच बस. काय करते मम्मी तू ताण देत नाही वाईट किती. अच्छा झाली झोपी ना आमची. मित्रांनो मम्मीने आजच मस्त मी तिचे लाडू केले. तेलाच्या बाटलीने थांब लाडू खातोय मी. मम्मी लाडू फुटलं की तर सांडला. कच्चे नाही मित्रांनो आज सकाळी बनवले म्हणून. काय कशी काय कच्ची असं होय म्हणजे कडक नाही झाले अजून. मोरले नाही रापले नाही काही कच्ची बू सुवार्थ पटाकून गेलं ना एवढं छान दिसतं. ओ दादा पुसला का गाव आहे ना बघू आवड्यात टेकून ठेवायचं बरोबर मोठा होऊन जातो. बघू बिबू. टेकलंच आता काही नाही होत मग. अच्छा मुलगी दिसतं का. पाठवला आता कितीची वेळी नाटक आहे बरं का. बघू कसं लागलं आले गोड दिसते. ते बघून इकडे आण ना जवळ आण नाही एवढा. ओ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. टाटा कर टाटा कर टाटा करा पप्पाला टाटा करा टाटा कर. टाटा. इतकंच पुसलं परत हं. परत. अरे बिबुडी काय रे आजीने एवढं प्रेमाने- ए उबू ए चिकू नाही लावायचं बरं नको लावू जाऊ. ए नको लावू. लावला लावला बिबू लावला लावला लावला. तू आवड ना आजी आवड. असं आगाऊपणा करते. झालं कर टाटा टाटा करा टाटा करा. कर टाटा. काय काय बिबुडी काय 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 पाहिजे त्याला. काय गो बुडी काय काय आई लेट कर. मम्मीला टाटा कर मम्मीला टाटा कर. टाटा करा मम्मा. मग काय ती पुसलं ते नाही परत लावलं. आणि तो टिपका व्हाईट खाली लावायचा होता वरती लागला गेला. चला 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 उशीर झाला मित्रांनो. चला 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 मीच लेट केलं आज आवरायला. मित्रांनो सकाळी गाडी मस्त धुवून ठेवली आणि इतकी खराब झालेली होती. बापरे इतकी तापली खतरनाक. गाडी काढ बाहेर काढा एकदम तिरणे लगेच येऊन बसतो राहिले. पुढं कोण बसतंय. बाई काय गाडी गरम झाली बाहेर काय का माझ्या बायकडे बसून द्यायचं ना पुढं. हो अरे मी म्हटली होती ती नाही म्हटली. काही नाही काही नाही. बाहेर डोळे वाटरले असतील असे मोठे. कशी किती आहे माग बस. सध्या मम्मी माझी कॅशियर आहे. हां पुढे जायचं मम्मीला घेऊन जावं लागतं कारण आमची मनी बँक काय करतो बाई. हे यार ब्लॉगची स्टार्टिंग करायची विसरून गेलो मित्रांनो. ब्लॉग चालू केला आम्ही निघालो मग ब्लॉगची स्टार्टिंगच नाही केली. तर कसं काय मंडळ मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर. तर आजची ब्लॉगची सुरुवात करतोय गाडीतनं म्हणजे सुरुवात करूनच केली आधी केलं शूट मी पण मग विसरून गेलो स्टार्टिंग करायचं. आजचा ब्लॉग इतका स्पेशल इतका खास आहे कारण आजच्या ब्लॉगपासून करतो आपण डेली ब्लॉगिंग. आम्ही करतो मित्रांनो डेली ब्लॉगिंगची सुरुवात. म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती म्हटलं चला डेली ब्लॉगिंग करायची तर आज म्हटलं करून बघू. आपण आता चॅनलवरती 7 दिवस 7 ब्लॉग डेली ब्लॉग येणार आहे सकाळी 9 वाजता रोज. तर आजपासून म्हणजे याच ब्लॉग पासून सुरुवात आहे. उद्या हा ब्लॉग लगेच पोस्ट होईल परवा लगेच उद्याचा ब्लॉग होईल. तर आजपासून रोजची डेली ब्लॉगिंग राहील मम्मा. ते कावर दाखवतंय काय आता ते टाकला तर वाढू दे खरी. हा ना
तर मित्रांनो थांबलो होता नायट्रोजन टाकण्यासाठी गाडीमध्ये. खूप दिवसात चालू होतं गाडीमध्ये नायट्रोजन टाकायचं आज टाकूनच घेऊ. मित्रांनो तो म्हणे थंड हवा निघते म्हणे गाडीत म्हणे तुमचं ऑलरेडी पहिले नायट्रोजनच असेल. म्हटलं नाही रे बाबा मी काही गुडवर फोन केला म्हटलं नायट्रोजन टाकलं तो म्हणे नाही टाकेल म्हणे. मग त्यांना म्हटलं नाही हवाच म्हणे टाकून घ्या. बापरे पूर्ण टेकलं. आता नायट्रोजन आता 35 करताय म्हणजे मला नाही आयडिया किती करता. 35 करते ना 35 करता. मग मी त्याला जाणवतं सर गाडी खाली जाते असं. तुम्हाला जाणवतं गाडी खाली जाते असं. अरे यार काय करते असं असं. ही जागा फिक्स झाली बाबा बसायची अशी. कितने साल हो गए? अभी 6 महीने हो. अरे फिर सीख जाएगा तू मराठी जल्दी. मित्रांनो क्या क्या मराठी समझता हूँ लेकिन बोलने को तकलीफ होती है थोड़ा. अरे सीख जाएगा आराम से. हाँ अभी 6 महीना हुआ है. सीखने की चाहत है वही अच्छा है. हाँ सीखना पड़ेगा ना. बोलना आना चाहिए. नाचते का तू? चिडवती मला. मित्रांनो मला चिडवती मध्ये नाचते. पकडलिया मित्रांनो झाला फायनल नायट्रोजन नाव. आता बघू गाडी किती फरक पडतो ॲव्हरेज मी किती फरक पडतो चालवण्यामध्ये किती फरक पडतो कळलं आता. कर मग पे आता. चलो काय सारखं पे कर मी इतकं सांगितलं ना तू माझी मनी बँक आहे ATM तिथं त्याला क्यूआर द्यायला लावतो. मित्रांनो लगेच फरक जाणवला गाडी चालवण्यात. मम्मीकडे दिली असते गाडी पण मम्मीला येत नाही. हा येत नाही येते ना. देऊ मम्मीकडे पण गाडी चालवायला कधीतरी देऊ आपण हे का नाही. आता डेली ब्लॉगिंग चालू केली देऊ एखाद दिवशी त्याचा मग ब्लॉग करून टाकू. काय वाजतंय ते. मित्रांनो आलो आहे की तुझ्या घरी अचानक आमचं काम होतं 2-3 विभू सप्पा मग दुकानाला वेळ लागणार होता. मग काय करायचं मग होणार की तू म्हणजे त्याला आईकडे जाऊन म्हटलं चाल. चला विभू आजीकडे आलो ना आपण. या विभू आला विभू. सरप्राईज दिलं बाबाला. कुठे विभू? बाबाला सरप्राईज दिलं बाबाला. चला कुठे बाप्पा कुठे काय पाहतोय? लईच खूप झाला मित्रांनो ते बाबा भेटून अचानक. सकाळी भेटला आपण मग सकाळी असं अचानक म्हणजे सकाळी आले ते मामा ते घरी. म्हणजे लालूची गाडी माझ्याकडे होती. लास्ट वॉक मी तुम्हाला बोललो होतो मी पण मी दिली नव्हती घरी घेऊन आलो होतो. मग आज सकाळी लालू मामाला गाडी घ्यायला तेव्हा भेटला. आपला मोठा आवाज तर ब्लॉग मी आले मामी बघून घेईल. आवाज ऐकतो सापडतोय. सापडते पण दिसतच नाही का. भेटायला आला तू आजीला भेटायला आला. मी आजीला भेटायला आला. म्हणून सकाळी मामा आणि बाबा येऊन गेले. आजी बाकी मग आजीला भेटायला बरोबर मी बोला आहे ना. पाणी तर आई चालत आईस्क्रीम झाला मस्त आईस्क्रीम झाला. नाही ना मन नाही ना. वाढदिवसाच्या दिवशी दोघी जणी मस्त पैकी त्या सेम साडी बिडी नेसून गेल्या म्हणे. गंगेवर म्हटलं त्या भरपूर मजा करतात दोघी जणी. आम्हाला लयच म्हणत होता म्हणे काय सारख्या साड्या घातल्या म्हणजे लोक तुमच्याकडे कशी पाहते लोक कशी तरी आणि खरंच कशी तरी बघत होते तुम्ही. हळूहळू तू मागता बाकीचे काम करून. हा काय तिकडं पावडा इकडं पॅटीस. पटकन कॅमेरावरती गेले तुम्ही तुमचं चॉकलेट खायचा प्लॅन करत होतो. पटकन गपचूप दुधाचं खायचं खायचं की तू
कोण नाही खायचंय चॉकलेट खायचं खाऊन घेतलं चॉकलेट काय कोण नाही खायचंय काय चॉकलेट नव्हतं काजू होते डिश चॉकलेट हा कोणी मारलं भाऊला तो कोणी मारलं हई. चल जायचं ना आता जायचं ना टाटा कर टाटा बाय बाय करू देव बाळ पाय बाळ ओ मला मोबाईलचं बरं घेऊन देता नाही खराब झाले काय थोडं चिडतोय हॅलो इकडं हो घरी चिडतो गुडी काय चिडतो एवढं घ्यायचं नाही आपल्या पाहिजे जे काम आलं ते करायचं नको बघ मम्मा चांगलं नसतं ते खरंच चांगलं नसतं येऊ तू बघ तुला हाय आलं बघायला येऊ कानातले घालायची नवीन कानातले घालायचे अच्छा हो हे बघ काय हे बघ काय हे बघ काय हो बघ काय थांबले एकच राहिलं झालं काय माझी मुगडी आणि मग मुगडी अशी दिसते काय दिसतंय हा एवढी बघ इकडं एकदा छान दिसतंय त्याला जड जाणवत असेल आता इकडे हे तुझ्या पोराने काय केलंय हे स्क्रॅचेस पाडून ठेवले हे बाय दिसले काय तुझ्या पोराने पाडले हे बघ इथं तुम्ही पाहिले एवढे माई म्हणजे काय माया पोरांनी पाडलं का तुला एवढे आई नाही याला म्हणतो हिला म्हणतोय मी खूप पाडले हिला पिलं सांग की तू मी पोरग धर त्याच्या पोराला घे ना हा का मग मी तिच्याशी बोल राहिलो ना तिला हे ते पिल्लू पाहू राहिलं कुत्र पाहू राहिलं तुम्हाला आणला कोणाचं फाडून पा असं आपल्या बाबांचं फाडून आणलं मग दगड घेऊनच माग लागते कसे असे पाडले पण गाडी तुला नका दाखवू टेन्शन येतं मलाच दाखवलं मायनर आहे पण निघतील ते पण मग पडलेस ना माझी फीज दे इकडं फीज मध्ये एक गोट पिते म्हणतो नाही एक गुण हो बापरे एवढं ठेवली ना एक गुण प्यायचं तुला एक गोट प्यायचं नाही हा नाही प्लीज गपची बस ही तुम्ही लॉक लावलं पप्पा घरात होते पिऊ दे ना एक गोट पिऊ दे ना एक झोप आली की तू तर मित्रांनो सकाळी पिंपळ जायचं होतं तो प्लॅन कॅन्सल केला नंतर डिकेट लावून जायचं तो प्लॅन कॅन्सल आहे काहीच नव्हतं आणि आजपासून तिकीटला प्लॅन तर कॅन्सल करायची काहीच गरज नव्हती दुपारी कुठं जात बसते एवढं लेट एवढं लांब काय होतं काहीच लांब नाही त्या तिकीटाला आम्ही ओझरवरून इतक्यात प्लॅन मिळायचं त्याच्या बदले तुला तुझ्या मम्मीकडे येऊन गेलो मी आज भेटायला तर मित्रांनो मग असं आजपासून आणि हा आपला डेली ब्लॉगचा पहिला ब्लॉग आहे उद्या पण रोज ब्लॉग येणार आहे सकाळी रोज 9 वाजता ब्लॉग पडेल म्हणजे काय विषय आहे की 7 दिवस 7 ब्लॉग म्हणजे मी एक चॅलेंज ॲक्सेप्ट केला म्हटलं जर मी आपण एकदा ट्राय करून बघू डेली ब्लॉग 7 दिवस तो ब्लॉग बनवून बघू कंटिन्यू होते का ट्राय बघू आणि जॉब वगैरे नाही सोडलाय बरं का आणि जॉब वगैरे नाही सोडलाय म्हणजे जॉब वगैरे चालू आहे पण मग बघू एक चॅलेंज देऊन स्वतःला की 7 दिवस डेली ब्लॉग जमते की नाही जमत असेल तर म्हणजे आताही जर 7 ब्लॉग मी सक्सेसफुल झालो तर पुढं आरामात आपण कसेही ब्लॉग बनवू शकतो असा माझ्या हिशोबात आहे तुला करायचं डेली ब्लॉग तुला करायचं डेली ब्लॉग आणि मित्रांनो ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पुढच्या नाही उद्याच्या ब्लॉग मी लगेच का म्हणजे आता रोज सकाळी शार्प 9 वाजता आपण रोज ब्लॉग पोस्ट करणार आहे हा डेली ब्लॉगचा पहिला ब्लॉग होता डे 1 ब्लॉग 1 तर उद्या आपण डेली ब्लॉगचा दुसरा ब्लॉग बनवून पोस्ट करू तर म्हणून आता रोज ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय गाईज